मित्रांनो, आपण दरवेळेस कधी पण पीक घेत असतो, त्यावेळेस आपण सगळं नियोजन करतो. लागवडीसाठी मशागत करतो, पूर्ण खत नियोजन करतो. सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन व्यवस्थित करतो, पाण्याचं नियोजन करतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जे बियाणं निवडतो, ते आपण कंपनीचं किंवा कुठलं नाव ऐकून असतो. त्या नावानं आपण बियाणं घेतो किंवा रोप घेतो. पण बरेच वेळेस काय होतं, आपली त्याच्यामध्ये फसवणूक होती. कारण डुप्लिकेट बियाणं ही गोष्ट आता जवळपास बरीच चालते. कारण काय असतं कंपनीचं ब्रँड असतं त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की आपल्या याच्यामध्ये फायदा आहे. बरेच वेळेस ते खोटं निघतं कारण त्याला फळं लागत नाहीत, व्यवस्थित फुलं लागत नाहीत पण किंवा त्याची नामांकित क्वालिटी असलेलं, वेगळी गाजलेलं असते. आपण एखाद्या कंपनीचं बियाणं ज्यावेळेस आणतो किंवा एखाद्या चांगल्या नर्सरीतून रोप आणतो आणि त्याच्यामध्ये आपली फसवणूक होते. त्यावेळेस काय होतं, पैसा जातो, वेळ वाया जातो, आपले कष्ट जातात, एवढा सगळा खर्च आपला सगळा मातीत जातो आणि याच्यामध्ये आपण करू पण काही शकत नाही. बऱ्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांची अशी फसवणूक होती. आम्ही याच्या आधी पण म्हणजे सुरुवातीपासून मी इथून मागं पण सांगत आलेले. आम्ही जवळ-जवळ बऱ्याच वर्षापासून म्हणजे आमचा फॅमिली व्यवसायच असा आहे, की तरकारी करतो आम्ही दरवेळेस. म्हणजे रोप आणि बियाणं हे दरवेळेस बदलत असतं. कारण प्रत्येक वेळेस काय होतं, आता इथून मागं ज्या व्हरायटी होत्या त्याच्यापेक्षा सुधारित बियाणं पुढचं असतं. त्याच्यामुळं आपण नवीनच कधी पण चॉईस करत असतो. कारण काय होतं, पाठीमागच्यातल्या काहीतरी कमी नवीनमध्ये पूर्ण झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला तेच प्रत्येक वेळेस काहीतरी बदल असतो, नवीन काहीतरी त्याच्या उत्पन्नामध्ये फरक असतो किंवा क्वालिटीमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे आपण ते बियाणं बदलत असतो आणि बदललं पण पाहिजे. तर अशीच आमची ही बऱ्याच वेळेस फसवणूक झालेली नर्सरीच्याकडून किंवा बियाण्याच्या दुकानाकडून. पण त्याच्यावरती आपण ॲक्शन नाही घेऊ शकत. कारण काय होतं, कुठेतरी आपली छोटी चूक असते किंवा काही आपण दुर्लक्षित केलेल्या गोष्टी आपल्याला भोवतात असंच थोडं. आता आजच्या व्हिडिओमध्ये जो शेवगा दिसतोय, तो त्या शेवग्याच्या लागवडीचं व्यवस्थापन मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसादसुद्धा आपल्याकडून मिळालेला आहे सगळ्या दर्शकाकडून. पण हे बियाणं म्हणजे आम्ही बियाणं घेऊन रोप तयार केलेलं आहे. याचं कारण असं आहे, की आपण नर्सरीतून पण रोप आणू शकतो, पण त्याच्यामध्ये फसवणूक होती हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण घरीच रोप तयार केलं. डायरेक्ट रोपच म्हणजे बीज लावलं होतं. पण याच्या आधी आपण वांग्याची किंवा मिरच्याची वगैरे रोपं बरेच वेळेस घेतलेली होती. वांग्यामध्ये सुद्धा फसवणूक होती. भेसळ रोपे दिली जातात. तुमच्याकडे तुमच्या एखाद्या पिकाबद्दल किंवा एखाद्या रोपाबद्दल, बियाण्याबद्दल अशी फसवणूक झाली का? कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि शक्य असल्यास स्वतःचं रोप किंवा स्वतःचे लागणारे बियाणे जर आपल्याला तयार करता येत असेल तर आपले बियाणे किंवा रोपं आपण स्वतःच घरीच तयार करा. कारण सतर्कता ही काळाची गरज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण